कोल्हापुरात भोंदूगिरीचं जाळं पसरवणारा चुटकीवाला भोंदू बाबा याला करवीर पोलिसांनी अखेर गजाआड केलंय। समस्यांवर उपाय करण्याच्या नावाखाली चुटकीवाला बाबा अनेकांना लुटण्याचं आणि महिलांचं शोषण करत होता। पुढारी न्यूजने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटकेची कारवाई केली। बघूया त्याच्या कारनाम्यांवरचा हा विशेष रिपोर्ट। कोल्हापुरात चुटकीवाला बाबा अशी ओळख निर्माण करू पाहणारा हा आहे सनी भोसले। अंगावर टी शर्ट आणि जीन्स, हातात त्रिशूळ, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि अंगात संचारल्यासारखा वागणारा भोंदू बाबा। याच भोंदू बाबा सनी भोसलेच्या हातात त्रिशूळाऐवजी आता पोलिसांच्या हातकडे आल्यात। महिलांचे कौटुंबिक वाद, वैवाहिक कलह, मानसिक तणाव यावर उपाय करण्याचं खोटं आश्वासन देऊन अनेक जणींचं शारीरिक मानसिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या बाबावर आहे। या बाबानं भोंदूगिरीतून अघोरी कृत्य करत अनेकांना अक्षरशः लुटल्याचेही आरोप करण्यात आलेत। 4 दिवसांपासून वाई, सातारा, मुंबई अशी सतत लोकेशन बदलत फिरणारा हा भोंदू बाबा शेवटी करवीर पोलिसांच्या हाताला लागलाय। पहाटे मुंबईतून चुटकीवाल्या बाबाला अटक करण्यात आली आहे। सनी भोसले नावाचा हा जो भोंदू बाबा होता, त्यानं अनेक आघोरी प्रकार करण्यात आलेले होते। त्यानंतर तपास करत करत तो बाबा इथून पलायन करून निघून गेला होता। वाई, सातारा, ठाणे, मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथे पोहोचलेली आहे। या चुटकीवाल्या बाबाच्या जाळ्यात अनेक सधन कुटुंबातील महिला अडकल्याची माहिती आहे। चुटकी वाजवल्यावर समस्या सुटतात असा भ्रम निर्माण करून महिलांच्या भावनिक कमकुवतपणाचा गैरफायदा हा बाबा घेत होता। 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत भानामतीचं आणि करणीचं साहित्यही जप्त केलं होतं। याच भोंदूगिरीतून या चुटकीवाल्या बाबानं घरात मोठा होमही केल्याची माहिती समोर आली आहे। गंभीर बाब म्हणजे या भोंदू बाबाच्या खोलीतून कॉन्डमची पाकिट्सही मिळाली आहेत। या महाठगानं काही महिलांचं शारीरिक शोषण करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचंही सांगण्यात येत आहे। या भोंदूगिरीचा पुढारी न्यूजनं सातत्यानं पाठपुरावाही केला होता। चुटकीवाल्या बाबाचे कारनामे आणि त्याच्या विरोधात कारवाईची मागणी होत असल्याचं पुढारी न्यूजनं दाखवल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम अधिक गतीनं राबवली आणि अखेरीस चुटकीवाला बाबा गजाआड झालाय। आज पुन्हा एका मांत्रिकाने अघोरी प्रकार केलेल्याचे व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झाले आहेत। हा व्हिडिओ जो आहे हा टिंबर मार्केट मध्ये असल्याचे समजते। अशा पद्धतीनं मांत्रिक हाताशी धरून काही एक नेटवर्क काम करतंय का याचा एक तपास झाला पाहिजे। अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकवणारा सनी भोसले हा भोंदू बुवा बाबा पोलीस यांच्या मदतीनं पकडला गेलेला आहे। आपल्या आजूबाजूला जर असे भोंदू बुवा बाबा असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही माहिती दिली पाहिजे आणि सामाजिक कर्तव्य एक जाणीव म्हणून आपण पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं। सदर प्रकरणामध्ये अजून काही लोकांना माहिती असेल, कुणाला त्रास दिला असेल, आणखी कुणाला भोंदूगिरीमध्ये फसवलं गेलं असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली तरी आम्ही तक्रार घेत आहोत। असा कोणताही अघोरी प्रकार किंवा असे कोणताही भोंदूगिरी जरी कुठे चालू असेल तर त्याची माहिती करवीर पोलीस ठाण्यात द्या आणि योग्य वेळी ती कारवाई करू। करवीर पोलिसांनी चुटकीवाला बाबा उर्फ सनी भोसलेला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्या चौकशीत आता आणखी मोठे घोटाळे आणि प्रकरणं उघड होण्याची शक्यता आहे। सनी भोसले विरोधात आणखीही काही तक्रारी येत्या काळात समोर येण्याचीही शक्यता आहे। महिलांसह अनेक भोळ्या भाबड्यांना या भोंदूगिरीनं ठगवणाऱ्या अशा बाबांवर आता पोलीस अधिक कडक भूमिका घेताना दिसतायत। चुटकीवाल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश केल्यानं आणि त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे भविष्यातील अनेकांची फसगत होण्याचं टळलंय। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।